हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा युनिट 31 कव्हर करताय, जो आहे इश्यू शेअर फॉरफिचर अँड री इश्यू. ठीक आहे. हा आपला 31 युनिट आहे. याच्या आधी आपण 30 युनिट कव्हर केलेले आहे आणि जे आपण कंपनी अकाउंट्स म्हटलंय त्याचे आपल्याला मिनिमम 6 टॉपिक कव्हर करायचे आहेत. हा त्याच्यामधला आहे सेकंड टॉपिक. ठीक आहे. तर या टॉपिक मध्ये बघा, आज आपण काय शिकणार आहे. तर सगळ्यात पहिले आहे आपलं इंट्रोडक्शन, नंतर शेअर कॅपिटल्स, नंतर टाइप्स ऑफ शेअर, इश्यू ऑफ शेअर फॉर कॅश, नंतर आहे सबस्क्रिप्शन फॉर शेअर, नंतर शेअर ॲट डिस्काउंट, शेअर ॲट इश्यूड ॲट प्रीमियम. ठीक आहे. नंतर ओव्हर सबस्क्रिप्शन अँड प्रो डेटा अलॉटमेंट, नंतर कॉल्स इन एरियर्स अँड कॉल इन ॲडव्हान्स, नंतर इंटरेस्ट ऑन कॉल इन एरियर्स अँड कॉल इन ॲडव्हान्स, नंतर फॉरफिचर ऑफ शेअर, कॉमन एमसीक्यूज अँड टेस्ट ऑफ नॉलेज. तर 13 टॉपिक आज आपल्याला इथे कव्हर करायचं आहे. ठीक आहे. तर 13 टॉपिक मध्ये बघा, की पॉइंट्स आणि 100+ एमसीक्यूज आणि असाइनमेंट आहे. ठीक आहे. जे लोक पूर्ण व्हिडिओज बघत असतील ते नक्कीच 2 आणि फर्स्टचे आन्सर्स देतात. ठीक आहे. म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा आणि कमेंट सेक्शन्स मध्ये जे टेस्ट ऑफ युअर नॉलेज असतं त्याचे तुम्ही आन्सर सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. जर आपण फक्त 2 मिनिटं 4 मिनिटं बघतो आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणतोय की नंतर बघूया, तर नंतर बघू करता करता एक्झाम येऊन जाईल आणि मग टाइमवर आपल्याजवळ काहीच नाही राहणार. ठीक आहे. म्हणून डेली जेव्हा आपण एक व्हिडिओ जर बघतो आहे तर 1 तास अर्धा तासाचा व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत आहे. आता बघा, आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा 31 युनिट कव्हर करत आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द आपला पूर्ण कम्प्लीट कव्हर झालेला आहे बघा. ठीक आहे. तर फक्त 5-6 टॉपिक्स आहेत आणखी, ते आपण पुन्हा कव्हर करूया. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आपण सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच व्हिडिओला एक लाईक पण करा, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार. ठीक आहे. चला स्टार्ट करूया. तर बघा, सगळ्यात पहिले कॅपिटलची डेफिनेशन बघूया की कॅपिटल डेफिनेशन मीन्स भांडवलाची व्याख्या काय. बघा, फंड प्रोव्हाइडेड बाय द ओनर्स into a business are recorded as a capital, means मालकांनी व्यवसायात गुंतवलेली रक्कम मीन्स भांडवल म्हणून नोंदवली जाते. ठीक आहे. सेकंड पॉइंट आहे आपला बघा, सोल प्रोप्रायटरशिप मीन्स एक व्यक्ती मालकी व्यवसाय. बघा, बिझनेस इज ओन अँड फंडेड बाय सिंगल प्रोप्रायटर मीन्स एकाच व्यक्तीकडून भांडवल पुरवले जाते, त्यालाच आपण काय म्हणतो, लायबिलिटी इज अनलिमिटेड, अमर्यादित जबाबदारी. कारण की एक सोल प्रोप्रायटर असतो, फक्त एकच ओनर असतो, तर डिपेंड आहे त्याच्यावर की त्याला किती कॅपिटल इन्व्हेस्ट करायचं आहे. ठीक आहे. थर्ड आहे पार्टनरशिप फॉर्म, भागीदारी संस्था. पार्टनरशिपचा आपण पूर्ण कन्सेप्ट बघितला आहे, 6 ते 7 टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. बरोबर आहे. तर बघा, पार्टनरशिप काय, बिझनेस इज ओन बाय पार्टनर्स हू प्रोव्हाइड पार्टनर्स कॅपिटल, भागीदारांकडून भांडवल दिले जाते. बरोबर आहे. बघा, लिमिटेड कॅपिटल ड्यू टू रेस्ट्रिक्शन द नंबर ऑफ पार्टनर, भागीदारांची संख्या मर्यादित असल्याने भांडवल मर्यादित असते. लायबिलिटी इज अनलिमिटेड, अमर्यादित जबाबदारी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपनी आहे बघा, कंपनी संस्था असते, ओन बाय शेअर होल्डर हू इन्व्हेस्ट थ्रू शेअर कॅपिटल, शेअर धारकाकडून शेअर्सच्या स्वरूपात भांडवल दिले जाते. ठीक आहे. आणि इथे बघा, लायबिलिटी इज लिमिटेड टू द व्हॅल्यू ऑफ शेअर्स, जबाबदारी शेअर्सच्या किमतीपर्यंत काय असते, मर्यादित असते. ओके. नंतर फिफ्थ पॉइंट आहे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन इम्पॅक्ट, औद्योगिक क्रांतीचा परिणाम. बघा, रिस्क इन कॅपिटल नीड अँड बिझनेस रिस्क ड्यू टू टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भांडवलाची गरज आणि जोखीम वाढली. बघा, सोल प्रोप्रायटरशिप अँड पार्टनरशिप कुड नॉट मीट ग्रोईंग कॅपिटल अँड रिस्क डिमांड, एक व्यक्ती आणि भागीदारी संस्था या वाढत्या गरजांना समोर जाऊ शकल्या नाही. आणि 6 पॉइंट आहे एमर्जन्स ऑफ कॉर्पोरेट फॉर्म मीन्स कंपनी संस्थेचा उदय. बघा, टू हँडल लार्ज कॅपिटल रिक्वायरमेंट अँड रिस्क कॉर्पोरेट बिझनेस एमर्ज मीन्स मोठ्या भांडवलचा गरजा व जोखीम हाताळण्यासाठी कॉर्पोरेट व्यवसाय अस्तित्वात आले. ठीक आहे. आता बघा, जो इंट्रोडक्शन आपण बघितला तो जनरल इंट्रोडक्शनचा होता की कोणत्या टाईपच्या कंपनीज असतात, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शेअर्स कॅपिटल कसं इन्व्हेस्ट राहते. ठीक आहे. आता त्याचे एमसीक्यूज बघूया आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक. तर बघा, इथे फर्स्ट आहे हू प्रोव्हाइड द कॅपिटल इन सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस, एक स्वामित्व व्यवसायाचा भांडवल कोण पुरवतो. तर बघा, ऑप्शन आहे शेअर होल्डर, सेकंड पार्टनर, थर्ड प्रोप्रायटर अँड फोर्थ डायरेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रोप्रायटर मीन्स मालक.
नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द नेचर ऑफ लायबिलिटी इन अ पार्टनरशिप फर्म, भागीदारी व्यवसायात जबाबदारीची स्वरूप कशी असते. तर बघा ऑप्शन आहे अनलिमिटेड, सेकंड लिमिटेड, थर्ड जॉईंट स्टॉक अँड फोर्थ नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट अनलिमिटेड मीन्स अमर्यादित. नेक्स्ट थर्ड, वाय इज कॅपिटल लिमिटेड इन पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थांमध्ये भांडवल मर्यादित का असते. बघा ऑप्शन आहे ड्यू टू लिमिटेड नंबर ऑफ पार्टनर, सेकंड ड्यू टू गव्हर्नमेंट कंट्रोल, थर्ड बिकॉज बँक डज नॉट इन्व्हेस्ट अँड फोर्थ पार्टनर्स आर नॉट अलाउड टू कंट्रीब्यूट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ड्यू टू लिमिटेड नंबर ऑफ पार्टनर्स, भागीदारांची संख्या मर्यादित असते. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, कॅपिटल इन अ कंपनी इज रेस थ्रू, कंपनीमध्ये भांडवल कशा मार्फत उभारले जाते. बघा ऑप्शन आहे पार्टनर्स कॉन्ट्रीब्युशन, सेकंड शेअर कॅपिटल, थर्ड लोन्स ओनली अँड फोर्थ गव्हर्नमेंट ग्रांट्स. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड शेअर कॅपिटल, समभाग भांडवल. नेक्स्ट फिफ्थ, विच फॉर्म ऑफ बिझनेस हॅज लिमिटेड लायबिलिटी, खालीलपैकी कोणत्या व्यवसाय प्रकारात मर्यादित जबाबदारी असते. तर बघा ऑप्शन आहे सोल प्रोप्रायटरशिप, सेकंड पार्टनरशिप, थर्ड कंपनी अँड फोर्थ जॉईंट वेंचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंपनी. नेक्स्ट सिक्स्थ, वाय डिड कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन एमर्ज, कॉर्पोरेट संस्थाचा उदय का झाला. तर बघा ऑप्शन आहे लेस गव्हर्नमेंट रेग्युलेशन, सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन क्रिएटेड नीड फॉर लार्ज कॅपिटल, थर्ड पार्टनरशिप वेअर बॅन अँड फोर्थ सोल प्रॉपर्टर वॉन्टेड टू एक्सपांड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन क्रिएटेड नीड फॉर लार्ज कॅपिटल, औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या भांडवलाची गरज निर्माण झाली. नेक्स्ट सेवन्थ, हु आर द ओनर इन द कंपनी फॉर्म ऑफ बिझनेस, कंपनी व्यवसाय प्रकारात मालक कोण असतो. तर बघा ऑप्शन आहे पार्टनर्स, प्रोप्रायटर्स, शेअर होल्डर्स अँड मॅनेजर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड शेअर होल्डर्स, भागधारक. नेक्स्ट एट, लायबिलिटी ऑफ शेअर होल्डर इज लिमिटेड टू, भागधारकांची जबाबदारी कशापुरती मर्यादित असते. तर बघा ऑप्शन आहे देअर टोटल इन्कम, सेकंड पेड अप कॅपिटल, थर्ड व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड अँड फोर्थ एंटायर कंपनी डेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड, त्यांनी धरलेल्या समभागांची किंमत. नेक्स्ट नाइन्थ, व्हॉट इज द की लिमिटेशन ऑफ नॉन कॉर्पोरेट बिझनेस फॉर्म, बिगर कॉर्पोरेट व्यवसाय प्रकारांची मुख्य मर्यादा काय आहे. बघा ऑप्शन आहे हाय टॅक्सेशन, सेकंड कॉम्प्लेक्स रूल, थर्ड लिमिटेड कॅपिटल अँड अनलिमिटेड लायबिलिटी अँड फोर्थ गव्हर्नमेंट ओनरशिप. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लिमिटेड कॅपिटल अँड अनलिमिटेड लायबिलिटी, मर्यादित भांडवल आणि अमर्याद जबाबदारी. नेक्स्ट टेन्थ, इन पार्टनरशिप कॅपिटल इज कंट्रीब्युटेड बाय, भागीदारी व्यवसायात भांडवल कोण देतो. तर बघा ऑप्शन आहे प्रोप्रायटर, गव्हर्नमेंट, पार्टनर, शेअर होल्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड पार्टनर्स मीन्स भागीदार. ठीक आहे. तसंच बघा ऑल इन वन एक बुक अवेलेबल आहे PDF. ठीक आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट्स कव्हर केलेले आहे आणि 7 सब्जेक्ट मिळून काय आहे 7000 MCQs त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल इथे व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून ती PDF परचेस करू शकता. ठीक आहे, ही PDF तुम्हाला खूप कामात येणार आहे, कारण की रिव्हिजन करण्यासाठी आणि जास्त MCQs आपण सॉल्व्ह करू शकणार. त्याच्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण कन्सेप्ट त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये आहे कंबाईन. मीन्स तुम्ही जर इंग्लिशमध्ये देत असाल त्याचा अर्थ नाही समजला तर तुम्ही मराठीमध्ये सेंटेन्स वाचून ते सॉल्व्ह करू शकता. तर ही खूप इम्पॉर्टंट PDF राहणार आहे. जर कोणाला सेपरेट PDF पाहिजे असेल तर सेपरेट PDF सुद्धा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट स्टार्ट करूया आपण. बघा सेकंड आहे 31.2 शेअर कॅपिटल. ठीक आहे, आता बघा शेअर्स काय राहतात याच्याबद्दल आपण बघूया. शेअर कॅपिटल काय असतात, किती टाईपचे शेअर्स असतात, हे सर्व कन्सेप्ट आपण आता इथे कव्हर करणार आहे. तर बघा शेअर्स मीन्स काय, की टोटल कॅपिटल ऑफ कंपनी इज डिवायडेड इनटू स्मॉल इंडिव्हिज्युअल युनिट्स कॉल्ड शेअर्स. बरोबर, कंपनीचे एकूण भांडवल लहान आणि अविभाज्य भागात विभागले जाते, त्याला शेअर म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा फेस व्हॅल्यू काय राहते, मूल्यांकन नाममात्र किंमत काय राहते. बघा प्रिंटेड ऑन शेअर सर्टिफिकेट कॉल्ड नॉमिनल पर फेस व्हॅल्यू. बरोबर आहे, शेअर प्रमाणपत्रावर नमूद केलेली निश्चित किंमत ज्याला नाममात्र किंमत म्हणतात. ठीक आहे, नंतर बघा इश्यू प्राइस. बघा काय आहे इश्यू प्राइस वर्सेस मार्केट प्राइस, इश्यू किंमत व बाजार. बघा
कंपनी में इश्यू शेअर ॲट प्राइस अँड डिफरंट फ्रॉम द फेस व्हॅल्यू. कंपनी शेअर त्यांच्या नाममात्र किमतीपेक्षा वेगळ्या किमतीने इश्यू करू शकते. ठीक आहे. शेअरची इश्यू किंमत ही बाजारभावाशी जुळणं आवश्यक नसते. ठीक आहे. नेक्स्ट आहे लिमिटेड लायबिलिटी, मर्यादित जबाबदारी. बघा, शेअर होल्डर्स लायबिलिटी इज लिमिटेड टू इश्यू प्राइस ऑफ शेअर्स हेल्ड. शेअर धारकांची जबाबदारी शेअर्सच्या इश्यू किमतीपुरती मर्यादित असते. ठीक आहे. आता बघा, टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल दिलेले आहे. शेअर भांडवलचे प्रकार कसे राहतात. तर सगळ्यात पहिला टाइप जो आहे तो आहे ऑथोराइज कॅपिटल, मीन्स अधिकृत भांडवल. बघा काय म्हटलेलं आहे, मॅक्झिमम कॅपिटल अ कंपनी कॅन रेज मेन्शन इन मेमोरंडम ऑफ असोसिएशन. मीन्स कंपनी कितीपर्यंत भांडवल उभारू शकते हे मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये नमूद असते. ठीक आहे. सेकंड असते इश्यूड कॅपिटल, मीन्स इश्यू भांडवल. बघा, पार्ट ऑफ ऑथोराइज कॅपिटल ऍक्च्युअली इश्यू टू द पब्लिक ऑर प्रमोटर्स. मीन्स अधिकृत भांडवलाचा तो भाग जो शेअर म्हणून इश्यू केला जातो त्याला इश्यूड कॅपिटल आपण. नंतर थर्ड आहे सबस्क्राइब कॅपिटल, विलासिता भांडवल. बघा, पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल सबस्क्राइब अप्लाइड फॉर बाय द पब्लिक. मीन्स इश्यू केलेल्या शेअर्स पैकी लोकांनी घेतलेले शेअर्स त्याला सबस्क्राइब कॅपिटल आपण म्हणतो. नेक्स्ट फोर्थ आहे कॉल्ड अप कॅपिटल, बोलावलेले भांडवल. बघा, पोर्शन ऑफ इश्यू प्राइस दॅट हॅज बीन डिमांडेड फ्रॉम शेअर होल्डर्स. मीन्स कंपनीने शेअर धारकाकडून मागवलेली रक्कम त्याला कॉल्ड अप कॅपिटल म्हणतो. नंतर फिफ्थ आहे पेड अप कॅपिटल, भरणा केलेले भांडवल. बघा, अमाऊंट ऍक्च्युअली पेड बाय शेअर होल्डर फ्रॉम कॉल्ड अप कॅपिटल. शेअर धारकांनी प्रत्यक्षात भरलेली रक्कम. जसं बघा, इन्स्टॉलमेंट नॉट पेड त्याला कॉल्स इन एरियस म्हणतो आणि एक्स्ट्रा पेमेंट बिफोर डिमांड त्याला कॉल इन ऍडव्हान्स. मीन्स थकलेली रक्कम आणि अग्रिम भरणा, हे दोन्ही कन्सेप्ट आपण समोर बघूया. ठीक आहे. नंतर सिक्स्थ आहे रिझर्व्ह कॅपिटल, मीन्स राखीव भांडवल. बघा, अनकॉल्ड कॅपिटल दॅट कॅन ओनली बी कॉल्ड ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप. कंपनी बंद करताना मागवता येणारे राखीव भांडवल. ठीक आहे. बघा, डिफरंट फ्रॉम कॅपिटल रिझर्व्ह. कॅपिटल रिझर्व्ह इज फ्रॉम कॅपिटल प्रॉफिट अँड शोन अंडर द रिझर्व्ह अँड सरप्लस. ठीक आहे. तर रिझर्व्ह कॅपिटल हा आपला राखीव निधी असतो. ठीक आहे. आता बघा त्याच्यावरचे एमसीक्यूज बघूया. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द फिक्स व्हॅल्यू प्रिंटेड ऑन शेअर सर्टिफिकेट कॉल्ड. शेअर प्रमाणपत्रावर छापलेली निश्चित रक्कम काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे इश्यू प्राइस, सेकंड मार्केट प्राइस, थर्ड फेस व्हॅल्यू अँड फोर्थ बुक व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत. नेक्स्ट सेकंड, लायबिलिटी ऑफ शेअर होल्डर इज लिमिटेड टू. भागधारकाची जबाबदारी कुठेपर्यंत मर्यादित असते. तर बघा, ऑप्शन आहे मार्केट प्राइस ऑफ शेअर, सेकंड नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर, थर्ड इश्यू प्राइस ऑफ शेअर अँड फोर्थ शेअर प्रीमियम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इश्यू प्राइस ऑफ शेअर, सहभागांची इश्यू किंमत. नेक्स्ट थर्ड, अंडर विच क्लॉज इज ऑथराइज्ड कॅपिटल मेन्शन इन मेमोरंडम ऑफ असोसिएशन. मेमोरंडम ऑफ असोसिएशन मधील कोणत्या कलमात अधिकृत भांडवल नमूद केलेले असते. तर बघा, ऑप्शन आहे नेम क्लॉज, कॅपिटल क्लॉज, लायबिलिटी क्लॉज, सिच्युएशन क्लॉज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॅपिटल क्लॉज, भांडवल कलम. नेक्स्ट फोर्थ, विच कॅपिटल इज नॉट शोन इन द बॅलन्स शीट. खालीलपैकी कोणते भांडवल बॅलन्स शीट मध्ये दाखवले जात नाही. तर ऑप्शन आहे बघा, ऑथोराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राइब कॅपिटल अँड अनइश्यूड कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे अनइश्यूड कॅपिटल, निर्गम न केलेले भांडवल. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट डज द टर्म सबस्क्राइब कॅपिटल मीन. सदस्यता घेतलेले भांडवल या संधीचा अर्थ काय. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल सबस्क्राइब बाय डायरेक्टर, सेकंड कॅपिटल अप्लाइड अँड अलॉटेड टू पब्लिक, थर्ड कॅपिटल केप्ट इन रिझर्व्ह अँड फोर्थ कॅपिटल रेज फ्रॉम लोन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॅपिटल अप्लाइड अँड अलॉटेड टू पब्लिक, जनतेने अर्ज करून प्राप्त केलेले भांडवल. नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट इज रिझर्व्ह कॅपिटल. रिझर्व्ह कॅपिटल म्हणजे काय. तर बघा, ऑप्शन आहे कॅपिटल टू बी यूज फॉर एक्सपान्शन, सेकंड कॅपिटल अवेलेबल फॉर डिव्हिडंड, थर्ड पोर्शन ऑफ अनकॉल्ड कॅपिटल टू बी कॉल्ड ओनली ॲट वाइंडिंग अप अँड फोर्थ कॅपिटल सरप्लस फ्रॉम प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड,
पोर्शन ऑफ अनकॉल्ड कॅपिटल टू बी कॉल्ड ओनली ॲट वाइंडिंग अप. फक्त कंपनी बंद करताना मागावायचे अविचलित भांडवल. ठीक आहे. नेक्स्ट 7th, व्हॉट इज बुक बिल्डिंग इन रिलेशन टू शेअर. शेअर्सच्या संदर्भात बुक बिल्डिंग म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे प्रोसेस ऑफ इश्युइंग बॉन्ड, सेकंड प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग शेअर प्राइस थ्रू बिडिंग, थर्ड बाइंग शेअर्स इन ओपन मार्केट, अँड फोर्थ गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन ऑफ शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग शेअर प्राइस थ्रू बिडिंग. बोलीच्या माध्यमातून समभाग किंमत ठरवण्याची प्रक्रिया. ओके. नेक्स्ट 8, व्हॉट इज कॉल इन एरियर्स. कॉल इन एरियर्स म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्युचर कॉल ऑलरेडी पेड, सेकंड पोर्शन ऑफ कॅपिटल कंपनी डज नॉट इंटेंड टू कलेक्ट, थर्ड अमाउंट नॉट पेड बाय शेअर होल्डर आफ्टर बिंग डिमांडेड, अँड फोर्थ एक्स्ट्रा पेमेंट मेड बाय शेअर होल्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, अमाउंट नॉट पेड बाय शेअर होल्डर आफ्टर बिंग डिमांडेड. मागणी केल्यानंतरही भागधारकांनी न भरलेली रक्कम. नेक्स्ट 9th, which capital is shown after deducting call in arrears from called up capital. कॉल इन अरियर्स वजा केल्यानंतर जे भांडवल उरते त्याला काय म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे इश्यूड कॅपिटल, पेड अप कॅपिटल, सबस्क्राइब कॅपिटल अँड ऑथोराइज कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, पेड अप कॅपिटल, भरलेले भांडवल. नेक्स्ट 10th, व्हॉट डज सेबी रेग्युलेट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ शेअर इश्यू. शेअर इश्यू संदर्भात सेबी कोणते नियमन करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन, सेकंड शेअर होल्डर वोटिंग, थर्ड प्रोसेस ऑफ इश्युइंग शेअर, अँड फोर्थ बोर्ड मीटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रोसेस ऑफ इश्युइंग शेअर, समभाग इश्यू करण्याची प्रक्रिया. आता बघा नेक्स्ट कन्सेप्ट आपला 31.3 टाइप्स ऑफ शेअर. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ शेअर्स बघूया आपण. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. बघा नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ शेअर इश्यूड बाय अ कंपनी. कंपनीद्वारे जारी केलेल्या शेअर्सचे प्रकार. तर बघा फर्स्ट आहे प्रेफरन्स शेअर, प्राधान्य शेअर, सेक्शन 43 ॲज पर. ठीक आहे. बघा प्रेफरन्स शेअर होल्डर्स आर गिवन प्रेफरन्शियल राईट ओव्हर इक्विटी शेअर होल्डर इन 2 एरियाज. प्राधान्य शेअरधारकांना पुढील 2 बाबतीत इतर शेअरधारकांपेक्षा प्राधान्य अधिकार असतो. सगळ्यात पहिले आहे पेमेंट ऑफ डिव्हिडंड, लाभांशाचा भरणा, आणि सेकंड आहे रीपेमेंट ऑफ कॅपिटल ॲट वाइंडिंग, कंपनी बंद होताना भांडवलाची परतफेड. त्यालाच आपण काय म्हणतो प्रेफरन्स शेअर. ठीक आहे. 2 गोष्टी त्याला जास्त अप्लाइड होतात. आता बघा टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स दिल्या, प्राधान्य शेअर्सचे प्रकार. तर सगळ्यात पहिले बघा काय आहे कम्युलेटिव्ह मीन्स संचयी. काय असते बघा, इफ डिव्हिडंड इज अनपेड इन 1 year इट गेट्स अक्युमुलेटेड अँड पेड लेटर. जर लाभांश दिला गेला नाही तर पुढील वर्षी जमा होतो. ठीक आहे. सेकंड आहे नॉन कम्युलेटिव्ह मीन्स असंचयी, नो राईट टू अनपेड डिव्हिडंड इन फ्युचर. पूर्वी दिला नसलेला लाभांश पुढे दिला जात नाही. ठीक आहे. नंतर आहे थर्ड पार्टिसिपेटिंग, सहभाग घेणारे. बघा एंटायटल टू शेअर एक्स्ट्रा प्रॉफिट ऑर सरप्लस असे, अधिक नफा किंवा उरलेल्या मालमत्तेत भाग मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे बघा नॉन पार्टिसिपेटिंग, सहभाग न घेणारे. बघा गेट ओनली फिक्स्ड डिव्हिडंड, नो एक्स्ट्रा शेअर इन प्रॉफिट, म्हणजे फक्त निश्चित लाभांश मिळतो. नंतर आहे रिडीमेबल शेअर्स. ठीक आहे. परत खरेदी करता येणारे. कंपनी विल रीपे आफ्टर फिक्स पिरियड, एक ठराविक कालावधीनंतर कंपनी परतफेड करते, त्याला रिडीमेबल म्हणतात. नंतर आहे नॉन रिडीमेबल, न परत खरेदी करता येणारे. बघा नॉट अलाउड एक्सेप्ट इन स्पेसिफिक इन्फ्रा प्रोजेक्ट, कायद्याने परवानगी नाही विशेष पायाभूत प्रकल्प वगळता. नंतर आहे कन्व्हर्टेबल, रूपांतर करता येणारे, कॅन बी कन्व्हर्टेड इनटू इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर्स मध्ये रूपांतर करता येते. आणि नेक्स्ट आहे नॉन कन्व्हर्टेबल मीन्स अपरिवर्तनीय, मीन्स कॅन नॉट बी कन्व्हर्टेड इनटू इक्विटी शेअर, इक्विटी शेअर्स मध्ये रूपांतर करता येत नाही. तर हे जे आहेत हे किती 8 टाईपचे जे आहेत ते प्रेफरन्स शेअर्सचे काय आहेत टाइप्स आहेत. आता बघा सेकंड आहे आपल्याजवळ इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स सगळ्यांनाच माहिती आहे. ओके. सगळेच आजकाल थोडी ना थोडी ट्रेडिंग करतातच, तर सगळ्यांना इक्विटी शेअर बद्दल माहितीच आहे. बघा काय म्हटलेलं आहे फर्स्ट पॉइंट, डू नॉट हॅव एनी प्रेफरन्शियल राईट.
या शेअर्सना कोणतेही प्राधान्य हक्क. सेकंड म्हटलंय डिव्हिडंड डिपेंड ऑन प्रॉफिट अँड बोर्ड रिकमेंडेशन. लाभांश नफा आणि संचालक मंडळाच्या शिफारशीवर अवलंबून असतो. आणि थर्ड आहे कॅरी वोटिंग राईट्स. या शेअर्सना मताधिकार असतो. ठीक आहे, वोटिंग राईट्स असतात. आणि कॅन बी इश्यूड. आता बघा, फॉर कॅश रोख रकमेसाठी आणि फॉर कन्सिडर अदर दॅन कॅश रोख रकमे व्यतिरिक्त इतर बाबींकरिता. बघा, कंपनी कॅन इश्यू इक्विटी शेअर्स विथ डिफरन्शियल राईट. कंपनी विविध हक्कासह इक्विटी शेअर्स जारी करू शकतात. ठीक आहे. आता बघा, त्याच्यावरचे आपण एमसीक्यूज बघूया. तर बघा काय आहे. फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग प्रेफरन्स शेअर्स अलाव होल्डर टू क्लेम एरियर्स ऑफ डिव्हिडंड इन फ्युचर इफ नॉट पेड इन द करंट इयर. खालीलपैकी कोणत्या प्राधान्य शेअर्समध्ये वर्तमान वर्षी लाभांश न मिळण्यास भविष्यातील लाभांशाचा दावा करण्याचा हक्क असतो. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. सेकंड, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. थर्ड, कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. अँड फोर्थ, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. कम्युलेटिव्ह प्राधान्य शेअर्स. नेक्स्ट, सेकंड, which of the following type of preference share are not allowed to be issued under Company Act 2013. कंपन्याचा कायदा 2013 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे प्राधान्य शेअर जारी करणे अनुमत नाही. तर बघा ऑप्शन आहे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर. सेकंड, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. थर्ड, नॉन रिडीमेबल प्रेफरन्स शेअर. अँड फोर्थ, कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर. तर करेक्ट आन्सर आहे आता थर्ड, नॉन रिडीमेबल प्रेफरन्स शेअर. नॉन रिडीमेबल प्राधान्य शेअर्स. Next, third, equity shareholders enjoy which of the following exclusive right not usually given to the preference shareholder. इक्विटी शेअर धारकांना खालीलपैकी कोणता विशेष हक्क असतो जो सामान्यतः प्राधान्य शेअर धारकांना नसतो. तर बघा ऑप्शन आहे फिक्स्ड डिव्हिडंड. सेकंड, प्रायोरिटी इन कॅपिटल रिपेमेंट. थर्ड, वोटिंग राईट. अँड फोर्थ, कम्युलेटिव्ह डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, वोटिंग राईट्स. मतदानाचे हक्क. नेक्स्ट, फोर्थ, in the event of winding up, preference shareholder have a right to. कंपनी बंद पडल्यास प्राधान्य शेअर धारकांना खालीलपैकी काय मिळते. तर बघा ऑप्शन आहे ओनली डिव्हिडंड. सेकंड, कॅपिटल आफ्टर इक्विटी शेअर होल्डर. थर्ड, कॅपिटल बिफोर इक्विटी शेअर होल्डर. अँड फोर, राईट टू मॅनेज कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॅपिटल बिफोर इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर धारकांपूर्वी भांडवल. नेक्स्ट, फिफ्थ, What is the default nature of preference share unless otherwise stated? जर विशेषतः नमूद केले नसेल तर प्राधान्य शेअर्सचे स्वरूप काय असते. तर बघा ऑप्शन आहे कम्युलेटिव्ह, पार्टिसिपेटिंग, कन्व्हर्टिबल, इरिडीमेबल. नंतर सेकंड आहे नॉन कम्युलेटिव्ह, नॉन पार्टिसिपेटिंग, नॉन कन्व्हर्टेबल, रिडीमेबल. नंतर पार्टिसिपेटिंग, रिडीमेबल, कन्व्हर्टेबल. अँड फोर्थ, कम्युलेटिव्ह, नॉन पार्टिसिपेटिंग, कन्व्हर्टेबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, non-cumulative, non-participating, non-convertible and redeemable. Next, sixth, which preference share gives shareholder the right to surplus profit after equity dividend are paid? इक्विटी लाभांश दिल्यानंतर उरलेल्या नफ्यावर हक्क देणारे प्राधान्य शेअर्स कोणते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. सेकंड, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. थर्ड, कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर. अँड फोर्थ, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. पार्टिसिपेटिंग प्राधान्य शेअर्स. नेक्स्ट, सेवंथ, कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर प्रोव्हाइड विच युनिक फीचर. कन्व्हर्टिबल प्राधान्य शेअर्स कोणती खास सुविधा देतात. तर बघा ऑप्शन आहे वोटिंग राईट्स. सेकंड, राईट टू कन्वर्ट इनटू इक्विटी शेअर. थर्ड, फिक्स इंटरेस्ट पेमेंट. अँड फोर, राईट टू मॅनेज कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, राईट टू कन्वर्ट इनटू इक्विटी शेअर. इक्विटी शेअर्स मध्ये रूपांतराचा हक्क. नेक्स्ट, 8, which of the following share are most likely to be issued at fluctuating dividend rate? खालीलपैकी कोणते शेअर्स बदलत्या लाभांश दराने जारी केले जातात. तर बघा ऑप्शन आहे प्रेफरन्स शेअर, इक्विटी शेअर, कन्व्हर्टेबल शेअर, रिडीमेबल शेअर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इक्विटी शेअर्स. नेक्स्ट, 9, which govern the repayment term of redeemable preference share? रिडीमेबल प्राधान्य शेअर्सच्या परतफेडीच्या अटी कोण नियंत्रित करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेबी रेग्युलेशन. सेकंड, इन्कम टॅक्स ऍक्ट.
थर्ड सेक्शन 55 कंपनी ऍक्ट 2013 and RBI गाइडलाइन. द करेक्ट आंसर आहे इथे थर्ड सेक्शन 55 ऑफ कंपनीज ऍक्ट 2013 कंपनी कायदा 2013 चा कलम 55. ठीक आहे. नेक्स्ट 10th, in case of non-payment of cumulative preference dividend for 2 or more 2 year, what special right to do shareholder gain? 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कम्युलेटिव्ह प्राधान्य लाभांश न दिल्यास शेअरधारकांना कोणता विशेष हक्क मिळतो? बघा ऑप्शन आहे राईट टू बोनस शेअर, सेकंड वोटिंग राईट इन जनरल मीटिंग, थर्ड राईट टू अपॉइंट डायरेक्टर अँड फोर राईट टू रिसीव्ह इक्विटी प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड वोटिंग राईट्स इन जनरल मीटिंग, सर्वसाधारण सभेत मतदानाचा हक्क. आता बघा नेक्स्ट आहे 31.4 इश्यू ऑफ शेअर फॉर कॅश. ठीक आहे. चौथा टॉपिक आहे आपला. आता चौथा टॉपिक आपण कव्हर करू त्याचे एमसीक्यूज. ठीक आहे. बघा हा थोडा व्हिडिओ लॉंग चालणार आहे कारण की खूप मोठा कन्सेप्ट आहे हा, त्यामुळे बघा आता आहे इश्यू ऑफ शेअर, समभाग जारी करणे. बघा काय म्हटलंय, टू इश्यू शेअर private company use private placement while public company issue a prospectus and invite the general public to subscribe to their shares. प्रायव्हेट कंपनी समभाग खासगीरित्या देतात तर सार्वजनिक कंपन्या प्रॉस्पेक्टस प्रसिद्ध करून सामान्य जनतेला समभाग विकत घेण्यास आमंत्रित करतात. ठीक आहे. फॉर अकाउंटिंग पर्पज वी युजली कन्सिडर ओनली पब्लिक कंपनी. प्रायव्हेट कंपनीचा आपल्याला यूज नसतो, आपण अकाउंटिंग पर्पज साठी पब्लिक कंपनीचाच कन्सेप्ट यूज करूया. आता बघा अप्लिकेशन ऑफ मनी, अर्ज रक्कम कसा राहतो बघा. वेन प्रॉस्पेक्टस इज इश्यू, इंटरेस्टेड अप्लिकंट डिपॉझिट मनी इन अ बँक. दिस इज नोन ॲज अ अप्लिकेशन मनी. As per section 39 of the Company Act 2013, application money must be at least 5% of the face value. ठीक आहे. बघा अर्ज रक्कम ही समभागाच्या दर्शनी मूल्यातील किमान 5% असावी असा कंपनी कायद्याच्या कलम 39 नुसार नमूद आहे. ठीक आहे. नंतर आहे मिनिमम सबस्क्रिप्शन, किमान वर्गणी. बघा अ कंपनी कॅन नॉट अलॉट शेअर अनलेस द मिनिमम सबस्क्रिप्शन इज रिसिव्ड. कंपनीने किमान वर्गणी न मिळेपर्यंत समभाग वाटप करू नये. बघा मिनिमम सबस्क्रिप्शन मस्ट कव्हर. बघा फर्स्ट आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रारंभिक खर्च. सेकंड आहे कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर, मीन्स समभाग विक्रीवरील कमिशन. थर्ड फिक्स असेट कॉस्ट, स्थावर मालमत्तेचा खर्च. नंतर फोर्थ आहे वर्किंग कॅपिटल, कार्य भांडवल. आणि फोर्थ डे टू डे एक्सपेन्सेस, मीन्स दैनंदिन खर्च. ठीक आहे. नेक्स्ट शेअर अलॉटमेंट, समभाग वाटप कसं असतं बघा. सक्सेसफुल अप्लिकंट गेट शेअर्स अँड पे अलॉटमेंट मनी वाईल अनसक्सेसफुल अप्लिकंट गेट रिफंड. यशस्वी अर्जदारांना समभाग मिळतात व त्यांना अलॉटमेंट मनी भरावी लागते. अपयशी अर्जदारांना अर्ज रक्कम परत केली जाते. नेक्स्ट अप्लिकेशन मनी रिसीव. तर बघा काय एंट्री होते, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. ऑन अलॉटमेंटच्या वेळेस बघा शेअर अप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. तसंच बघा टाइप ऑफ सबस्क्रिप्शन, एक असतं फुल सबस्क्रिप्शन. फुल सबस्क्रिप्शन मीन्स वेन शेअर अप्लाइड इक्वल्स टू शेअर ऑफर्ड, जेव्हा मागणी व ऑफर समभाग असते तेव्हा. ठीक आहे. नंतर आहे अंडर सबस्क्रिप्शन, अल्प वर्गणी. बघा पब्लिक अप्लायज फॉर फ्युअर शेअर, जेव्हा जनतेने मागितलेल्या समभागांची संख्या कमी असते. ठीक आहे. नंतर आहे ओव्हर सबस्क्रिप्शन, पब्लिक अप्लायज फॉर मोर शेअर, कंपनी मस्ट रिजेक्ट सम अप्लिकेशन, रिफ्यूज एक्सेस मनी अँड थर्ड ऍडजस्ट एक्सेस टू द अलॉटमेंट ऑफ फ्युचर. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे which of the following preference share allows holder to claim areas of dividend in future if not paid in a current year. खालीलपैकी कोणत्या प्राधान्य शेअर्स मध्ये वर्तमान वर्षी लाभांश न मिळण्यास भविष्यातील लाभांशाचा दावा करण्याचा हक्क असतो. तर बघा ऑप्शन आहे नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर, सेकंड पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर, थर्ड कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर अँड फोर्थ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, which of the following type of preference share are not allowed to be issued under the Company Act 2013?
कंपन्याचा कायदा 2013 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे प्राधान्य शेअर्स जारी करणे अनुमत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिडीमेबल प्रेफरन्स शेअर, सेकंड पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर, थर्ड नॉन रिडीमेबल प्रेफरन्स शेअर अँड फोर्थ कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे बघा थर्ड नॉन रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, नॉन रिडीमेबल प्राधान्य शेअर्स. नेक्स्ट थर्ड, equity shareholder enjoy which of the following exclusive right not usually given to the preference shareholder? इक्विटी शेअर धारकांना खालीलपैकी कोणता विशेष हक्क असतो जो सामान्यतः प्राधान्य शेअर धारकांना नसतो? तर बघा ऑप्शन आहे फिक्स्ड डिव्हिडंड, सेकंड प्रायोरिटी इन कॅपिटल रिपेमेंट, थर्ड वोटिंग राईट्स अँड फोर्थ कम्युनिटी डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड वोटिंग राईट्स, मतदानाचा हक्क. नेक्स्ट फोर्थ, इन द इव्हेंट ऑफ वाइंडिंग अप प्रेफरन्स शेअरहोल्डर हॅव राईट टू. कंपनी बंद पडल्यास प्राधान्य शेअर धारकांना खालीलपैकी काय मिळते? बघा ऑप्शन आहे ओनली डिव्हिडंड, सेकंड कॅपिटल आफ्टर इक्विटी शेअर होल्डर, थर्ड कॅपिटल बिफोर इक्विटी शेअर होल्डर अँड राईट टू मॅनेज कंपनी. करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅपिटल बिफोर इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर धारकांपूर्वी भांडवल. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द डिफॉल्ट नेचर ऑफ प्रेफरन्स शेअर अनलेस अदरवाइज स्टेटेड. जर विशेषतः नमूद केलेले नसेल तर प्राधान्य शेअर्सचे स्वरूप काय असते? तर बघा ऑप्शन आहे आताच बघितला आपण हा क्वेश्चन, नॉन कम्युलेटिव्ह, पार्टिसिपेटिंग, नॉन कन्व्हर्टेबल अँड रिडीमेबल. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स, विच प्रेफरन्स शेअर गिव्ह शेअर होल्डर टू द राईट सरप्लस प्रॉफिट आफ्टर इक्विटी डिव्हिडंड ॲट पेड. इक्विटी लाभांश दिल्यानंतर उरलेल्या नफ्यावर हक्क देणारे प्राधान्य शेअर्स कोणते? तर बघा ऑप्शन आहे नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर, कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर अँड रिडीमेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. ठीक आहे. नेक्स्ट सेवन, कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर प्रोव्हाइड विच युनिक फीचर. कन्व्हर्टेबल प्राधान्य शेअर्स कोणती खास सुविधा देतात? तर बघा ऑप्शन आहे वोटिंग राईट, थर्ड राईट टू कन्वर्ट इक्विटी शेअर, थर्ड फिक्स्ड इंटरेस्ट पेमेंट अँड फोर राईट टू मॅनेज कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड राईट टू कन्वर्ट इनटू इक्विटी शेअर, इक्विटी शेअर्स मध्ये रूपांतरणाचा हक्क. नेक्स्ट एट, विच ऑफ द फॉलोइंग शेअर आर मोस्ट लाइकली टू बी इश्यूड ॲट फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड रेट. खालीलपैकी कोणते शेअर्स बदलत्या लाभांश दराने जारी केले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रेफरन्स शेअर, सेकंड इक्विटी शेअर, थर्ड कन्व्हर्टेबल शेअर अँड फोर्थ रिडीमेबल शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इक्विटी शेअर्स. ठीक आहे. नेक्स्ट नाइन्थ, व्हॉट गव्हर्न द रिपेमेंट रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. रिडीमेबल प्राधान्य शेअर्सच्या परतफेडीच्या अटी कोण नियंत्रित करते? तर बघा ऑप्शन आहे सेबी रेग्युलेशन, इन्कम टॅक्स ऍक्ट, सेक्शन 55 ऑफ कंपनी ऍक्ट 2013 अँड आरबीआय गाईडलाईन्स. करेक्ट आन्सर आहे सेक्शन 55 ऑफ कंपनी ऍक्ट 2013, कंपनी कायदा 2023 चा कलम 55. ठीक आहे. नेक्स्ट टेन्थ, इन केस ऑफ नॉन रिपेमेंट ऑफ कम्युलेटिव्ह प्रेफरन्स डिव्हिडंड फॉर 2 or more years, व्हॉट स्पेशल राईट टू डू शेअर होल्डर्स गेन. 2 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कम्युलेटिव्ह प्राधान्य लाभांश न दिल्यास शेअर धारकांना कोणता विशेष हक्क मिळतो? तर बघा ऑप्शन आहे राईट टू बोनस शेअर, सेकंड वोटिंग राईट्स इन जनरल मीटिंग, थर्ड राईट टू अपॉइंट डायरेक्टर अँड फोर राईट टू रिसिव्ह इक्विटी प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड वोटिंग राईट्स इन जनरल मीटिंग, सर्वसाधारण सभेत मतदानाचा हक्क. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे 31.5 शेअर इश्यू ॲट डिस्काउंट. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच ज्यांना अकाउंट्सच्या पीडीएफ हव्या असतील त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल. आता बघा इथे म्हटलंय शेअर इश्यू ॲट डिस्काउंट. तर बघा काय आहे, शेअर आर सेट टू बी इश्यूड ॲट डिस्काउंट वेन दे आर इश्यूड ॲट प्राइस लेस दॅन देअर नॉमिनल फेस व्हॅल्यू. जेव्हा शेअर्स त्यांच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीने विकले जातात तेव्हा त्याला सवलतीने शेअर्स जारी करणे असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ बघा, इफ शेअर व्हॅल्यू विथ द फेस ऑफ ₹100 issued at ₹98, then issued at discount of ₹2. जर 100 दर्शनी मूल्याचा शेअर 98 ला विकला गेला तर ₹2 सवलतीने शेअर जारी केला गेला आहे. ठीक आहे. बघा लीगल प्रोव्हिजन काय आहे? लीगल प्रोव्हिजन सेक्शन 53 ऑफ द कंपनी ऍक्ट 2013.
बघा, ॲज पर सेक्शन 53 ऑफ द कंपनी ॲक्ट 2000 इश्युइंग शेअर ॲट अ डिस्काउंट इज प्रोहिबिटेड. कंपनी अधिनियम 2023 च्या कलम 53 नुसार सवलतीचे शेअर जारी करणे कायद्याने बंदी आहे. ठीक आहे. एनी इश्यू ऑफ शेअर ॲट डिस्काउंट इज वॉइड. सवलतीने शेअर जारी करे अमान्य आहे. ठीक आहे. एक्सेप्शन बघा, स्वेट इक्विटी शेअर्स, अपवाद बघा काय आहे. द ओनली एक्सेप्शन इज स्वेट इक्विटी शेअर्स विच कॅन बी इश्यूड ॲट डिस्काउंट टू एम्प्लॉई और डायरेक्टर्स फॉर देअर सर्व्हिस और नोन आउट. फक्त एकच अपवाद म्हणजे स्वेट इक्विटी शेअर्स जे कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना त्यांच्या कौशल्यासाठी, सेवेसाठी किंवा कल्पकतेसाठी सवलतीचे दिले जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, पेनल्टी फॉर व्हायोलेशन, उल्लंघन केल्यास दंड काय असतो बघा. इफ शेअर आर इश्यूड ॲट डिस्काउंट अदर दॅन स्वेट इक्विटी द इश्यू इज वॉइड अँड देन कंपनी मे बी फाईन. जर स्वेट इक्विटी शिवाय सवलतीने शेअर्स जारी केले तर तो प्रकार अमान्य ठरतो आणि कंपनीला दंड भरावा लागू शकतो. आता पेनल्टी बघा, 1 लाख to 5 लाख अँड रिफंड ऑफ ऑल मनी विथ इंटरेस्ट. 1 ते 5 लाख आणि सर्व रक्कम व्याजासह परत करावी लागेल. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. बघा काय आहे. अ कंपनी इश्यू शेअर ऑफ 100 रुपीज फेस व्हॅल्यू ॲट 95. धिस इज कॉल्ड नोन ॲज. एका कंपनीने 100 रुपयाची फेस व्हॅल्यू असलेले शेअर 95 मध्ये इश्यू केले गेले आहेत. हे काय दर्शवते. बघा ऑप्शन आहे इश्यू ॲट प्रीमियम, इश्यू ॲट पर, त्याच्यानंतर इश्यू ॲट डिस्काउंट अँड स्वेट इक्विटी इश्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इश्यू ॲट डिस्काउंट, सवलतीवर इश्यू. नेक्स्ट, सेकंड, ॲज पर सेक्शन 53 ऑफ द कंपनी ॲक्ट 2013 शेअर इश्यू ॲट डिस्काउंट आर. कंपनी अधिनियम 2023 च्या कलम 53 नुसार सवलतीवर दिलेले शेअर्स डॅश म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, व्हॅलिड ओनली इफ इश्यूड टू जनरल पब्लिक. सेकंड, ॲब्सोल्युटली वॉइड एक्सेप्ट इन केस ऑफ स्वेट इक्विटी शेअर. थर्ड, ऑलवेज व्हॅलिड विथ सेबी अप्रुव्हल. अँड फोर्थ, व्हॅलिड ओनली इन केस ऑफ लॉस मेकिंग कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ॲब्सोल्युटली वॉइड एक्सेप्ट इन केस ऑफ स्वेट इक्विटी. फक्त स्वेट इक्विटी शेअर्स वगळता पूर्णपणे अमान्य. नेक्स्ट, थर्ड, स्वेट इक्विटी शेअर्स आर इश्यूड टू. स्वेट इक्विटी शेअर्स कोणाला दिले जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, शेअर होल्डर. सेकंड, क्रेडिटर. थर्ड, एम्प्लॉई अँड डायरेक्टर्स. अँड फोर्थ, डेबेंचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एम्प्लॉईज अँड डायरेक्टर, कर्मचारी आणि संचालक. नेक्स्ट, फोर्थ, इफ अ शेअर इज इश्यू बिलो इट्स नॉमिनल व्हॅल्यू इट इज. जर एखादा शेअर्स त्याच्या फेस व्हॅल्यू पेक्षा कमी दरात इश्यू केला गेला असेल तर तो डॅश मानला जातो. तर बघा ऑप्शन आहे रिडीमेबल, सेकंड कन्व्हर्टेबल, थर्ड इश्यू ॲट डिस्काउंट अँड फोर्थ ओव्हर व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इश्यूड ॲट डिस्काउंट, सवलतीवर इश्यू केलेला. नेक्स्ट, फिफ्थ, which of the following statement is not true about issue of share at discount under the Companies Act 2013. खालीलपैकी कोणते विधान कंपनी अधिनियम 2023 अंतर्गत सवलतीवर शेअर इश्यू करण्याबाबत चूक आहे. तर बघा ऑप्शन आहे सच इश्यू इज व्हॅलिड फॉर स्वेट इक्विटी शेअर ओनली. सेकंड, शेअर इश्यू ॲट डिस्काउंट आर जनरली कन्सिडर्ड वॉइड. थर्ड, a company can issue share at discount with board approval. And fourth, discount is difference between nominal and share. तर इथे जो ट्रू नाही आहे तो आहे थर्ड, कंपनी कॅन इश्यू शेअर ॲट डिस्काउंट विथ बोर्ड अप्रुव्हल. कंपनी बोर्डच्या मंजुरीने सवलतीवर शेअर इश्यू करू शकतो असं नसतं. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे 31.6, शेअर इश्यू ॲट प्रीमियम. ठीक आहे. बघा, वेन अ कंपनी इश्यू इट सिक्युरिटी means share at price more than their face value means nominal value is called as a issue at premium. जेव्हा एखादी कंपनी तिचे शेअर्स त्यांच्या दर्शनी मूल्यापेक्षा किमतीने जारी करते तेव्हा त्याला प्रीमियमवर शेअर्स जारी करणे असे म्हणतात. जसं एक्झाम्पल्स दिले, उदाहरण बघा, इफ शेअर फेस व्हॅल्यू 100 इश्यू ॲट ₹105 देन इश्यू ॲट प्रीमियम ऑफ 5 or 5%. जर 100 रुपये दर्शनी मूल्य शेअर 105 ला विकला गेला तर 5 किंवा 5% प्रीमियमनी जारी केला गेला आहे. आता याच्यात लीगल प्रोव्हिजन बघा, सेक्शन 52 आहे. ठीक आहे. सेक्शन 52 ऑफ द कंपनी ॲक्ट 2030 कायदेशीर तरतूद काय बघा. ॲज पर सेक्शन 52 द अमाऊंट ऑफ प्रीमियम रिसिव्ड इज क्रेडिटेड टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट.
which is shown under reserve and surplus in the balance sheet. कंपनी अधिनियम 2023 च्या कलम 52 नुसार प्रीमियमची रक्कम सिक्युरिटीज प्रीमियम खाते या स्वतंत्र खात्यात जमा केली जाते. हे खाते संचित व अधिशेष मीन्स रिझर्व अँड सरप्लस या शीर्षकाखाली दाखवले जाते. आता बघा इथे यूज ऑफ सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट दिला आहे, पर्पज दिलेला आहे त्याचा. बघा काय आहे, इश्यू ऑफ फुल्ली पेड बोनस शेअर, पूर्णपणे भरलेले बोनस शेअर जारी करणे. सेकंड, राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्स, प्राथमिक खर्च हटविणे. थर्ड, राईट ऑफ एक्सपेन्सेस कमिशन और डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ सिक्युरिटीज, शेअर्स किंवा डिबेंचर्सच्या विक्री संबंधीचे खर्च, कमिशन किंवा सवलत हटवणे. फोर्थ आहे प्रोव्हाइड प्रीमियम ऑन रिडक्शन ऑफ प्रेफरन्स शेअर और डिबेंचर, प्राधान्य शेअर्स किंवा डिबेंचर्स विमोचन प्रीमियम साठी तरतूद. आणि फोर्थ, बाय बॅक ऑफ शेअर और सिक्युरिटी, स्वतःचे शेअर्स किंवा सिक्युरिटी परत खरेदी करणे. ठीक आहे, हे आहेत सिक्युरिटी प्रीमियम अकाउंटचे यूज. ठीक आहे. आता बघा एमसीक्यूज आहे. फर्स्ट आहे, which of the following cannot be valid use of security premium account as per section 52 of the Companies Act 2013 for companies complying with IND AS means accounting standard. खालीलपैकी कोणता उपयोग इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स लागू असलेल्या कंपन्यांसाठी सिक्युरिटीज प्रीमियम खाते वापरू करता येत नाही. बघा ऑप्शन आहे, टू इश्यू फुल्ली पेड बोनस शेअर. सेकंड, टू राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्स. Third, to provide premium on reduction of preference share. And fourth, to purchase and its own share. The correct answer is second. Rights of preliminary expenses is not valid use of security premium account. ठीक है. Next, second, in which of the following transaction in the security premium account not credited? खालीलपैकी कोणत्या व्यवहारात सिक्युरिटी प्रीमियम अकाउंटला क्रेडिट केले जात नाही? बघा ऑप्शन आहे, इश्यू शेअर ॲट 110 विथ द 100 फेस व्हॅल्यू. Second, reduction of preference share at premium. Third, issue of share at 100 rupees per. And fourth, issue of share 105 with 100 face value. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड. ठीक आहे, इश्यू ऑफ शेअर ॲट 100 हे क्रेडिट केले जात नाही. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, अंडर शेड्यूल 3 ऑफ द कंपनी ऍक्ट 2013 द सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट इज शोन अंडर. कंपनी कायदा 2023च्या अनुसूचित 3 अंतर्गत सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट खालीलपैकी कुठल्या अंतर्गत दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे, शेअर कॅपिटल, नॉन करंट लायबिलिटी, रिझर्व अँड सरप्लस. अँड फोर्थ, करंट लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिझर्व अँड सरप्लस. नेक्स्ट, फोर्थ, इफ शेअर ऑफ 100 फेस व्हॅल्यू आर इश्यूड ॲट 110 अँड प्रीमियम इज कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ अलॉटमेंट, विच एंट्री इज करेक्ट? जर 100चे शेअर्स 110 ला दिले व प्रीमियम अलॉटमेंट वेळी मागितले तर खालीलपैकी कोणती नोंद चुकीची आहे? तर बघा ऑप्शन आहे, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम. सेकंड, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट. थर्ड, शेअर अप्लिकेशन टू शेअर कॅपिटल टू सिक्युरिटी प्रीमियम. अँड तर करेक्ट एंट्री जी आहे ती आहे थर्ड, शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट 110 ने टू शेअर कॅपिटल 100 अँड टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट 10 असं त्याची जर्नल एंट्री होईल. नेक्स्ट, फिफ्थ, अ कंपनी रिसीव अप्लिकेशन मनी इन्क्लुडिंग प्रीमियम फॉर शेअर इश्यूड ॲट प्रीमियम, व्हॉट वुड बी द फर्स्ट जर्नल एंट्री? बघा, कंपनीकडून प्रीमियमसह अर्जाचे पैसे प्राप्त झाले तर पहिली लेखा नोंद काय असेल? तर बघा ऑप्शन आहे, शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू सिक्युरिटी प्रीमियम. Second, bank account debit to share application. Third, bank account debit to share capital to share premium. And fourth, share allotment account debit to share capital and security. The correct answer is second, bank account debit to share application account credit. Okay. आता बघा नेक्स्ट आहे 31.7 ओव्हर सबस्क्रिप्शन अँड प्रो डेटा अलॉटमेंट. ठीक आहे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की याच्यानंतर आपल्याला पुन्हा याचे 4 टॉपिक्स कव्हर करायचे आहे शेअर्सचे. ठीक आहे. बघा आता म्हटलं आहे ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स मीन शेअर्सचे अधिक सदस्य. बघा काय म्हटलंय, वेन कंपनी रिसीव मोर अप्लिकेशन दॅन द नंबर ऑफ शेअर ऑफर्ड इट इज सेट टू बी ओव्हर सबस्क्राईब. जेव्हा एखाद्या कंपनीकडे उपलब्ध शेअर्स पेक्षा जास्त अर्ज येतात तेव्हा त्याला शेअर्सचे अधिक सदस्यता मीन्स ओव्हर सबस्क्रिप्शन असे म्हणतात. आता बघा कॉज ऑफ ओव्हर सबस्क्रिप्शन काय, अति सदस्याची कारणे काय? फर्स्ट आहे
हाय इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स मीन्स गुंतवणूकदाराचा विश्वास. नंतर सेकंड आहे गुड पास्ट परफॉर्मन्स, कंपनीचा चांगला इतिहास. नंतर आहे थर्ड फेवरेबल मार्केट कंडिशन, बाजारातील सकारात्मक वातावरण. आणि फोर्थ अट्रॅक्टिव्ह इश्यू प्राइसिंग, शेअर्सची आकर्षक किंमत. हे असतात कॉज ओव्हर सबस्क्रिप्शन. ठीक आहे. नेक्स्ट, हाऊ कंपनीज हँडल ओव्हर सबस्क्रिप्शन, कंपन्या अतिसदस्य कशी हाताळतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फुल रिजेक्शन, पूर्ण नाकारणे. सम अप्लिकंट मे बी गेट नो शेअर्स अँड रिसीव्ह फुल रिफंड, काही अर्जदारांना एकही शेअर मिळत नाही व त्यांचा संपूर्ण अर्ज रक्कम परत केली जाते. सेकंड आहे फुल अलॉटमेंट, पूर्ण वाटप. सम अप्लिकंट मे रिसीव्ह ऑल द शेअर्स दे अप्लाइड फॉर, काही अर्जदारांना संपूर्ण मागणीप्रमाणे शेअर्स दिले जातात. आणि थर्ड आहे प्रो रेटा अलॉटमेंट, प्रमाणानुसार वाटप. बघा अलॉटमेंट इज मेड इन प्रपोर्शन टू द शेअर्स अप्लाइड, शेअर्स वाटप अर्जदाराच्या प्रमाणात केले जाते. ठीक आहे. जसं पहा एक्झाम्पल दिलं, एक्झाम्पल ऑफ प्रो रेटा अलॉटमेंट. बघा काय म्हटलंय, इफ 10,000 शेअर्स आर ऑफर्ड अँड अप्लिकेशन रिसिव्ड फॉर 12,000 शेअर्स, shares will be allotted in the ratio 12,000:10 means or 6:5. So the person who applied 6 share it will get 5 shares. ठीक आहे. जर 10,000 शेअर्स ऑफर केले आणि 12,000 शेअर्स अर्ज केले तर वाटपाचे प्रमाण किती राहील, 6:5 असेल. म्हणून 6 शेअर्स साठी अर्ज करण्याला 5 शेअर्स मिळतील. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे इन केस ऑफ प्रो रेटा अलॉटमेंट, if person applied for 300 shares and in the ratio 6:5, how many shares will they allotted. प्रो डेटा वाटपाच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीने 300 शेअर्ससाठी अर्ज केला आणि प्रमाण किती आहे 6:5 असेल तर त्यांना किती शेअर्स मिळतील. तर बघा 250, 275, 225 आणि 280. जर 6:5 च्या म्हटलं तर 6 वर 1 शेअर वाटप म्हणजे 300 इंटू किती 5 आणि डिवाइड बाय 6 म्हणजे 1500 डिवाइड बाय 6 केले तर 250 शेअर येतील. तर करेक्ट आन्सर किती आहे इथे 250. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, अंडर प्रो रेटा अलॉटमेंट द एक्सेस अप्लिकेशन मनी इज युजली. प्रो रेटा वाटपाच्या अंतर्गत जास्त मिळालेला अर्जाचा पैसा सामान्यतः. तर बघा ऑप्शन आहे रिफंड कम्प्लिटली, सेकंड क्रेडिटेड टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट, थर्ड adjusted against allotment or future call, and fourth transfer to capital reserve. The correct answer आहे इथे third, adjusted against allotment or future calls. Next, third, which of the following journal entry is correct in case of rejected application due to over subscription. बघा ओव्हर सबस्क्रिप्शन मुळे नकार दिलेल्या अर्जाबाबत खालीलपैकी कोणते जर्नल नोंद योग्य आहे. बघा ऑप्शन आहे बँक अकाउंट टू शेअर अप्लिकेशन, सेकंड शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, थर्ड शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अँड फोर्थ शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट फोर्थ, if company receive application for 15,000 share but only offer 12,000 share and he decide pro rata allotment, which of the following is true. बघा कंपनीला 15,000 शेअर्सचे अर्ज मिळाले आणि तिने फक्त 12,000 शेअर्स ऑफर केले व प्रो रेटा वाटप करण्याचा निर्णय घेतला तर खालीलपैकी काय योग्य आहे. तर बघा ऑप्शन आहे 4:5 रेशिओ, 5:4, 5:6 अँड 6:5. आता बघा अर्ज किती आहे 15,000, उपलब्ध किती आहे 12,000. तर जर यांचा रेशिओ काढला तर किती येत आहे 5:4. बरोबर आहे. तर 5:4 चा जर रेशिओ आहे परंतु वाटप किती करायचे आपल्याला 12 आणि 15 म्हणजे रेशिओ किती झाला 4/5. वाटप किती येते इथे जर बघितलं तर 5/6 चा जो रेशिओ आहे तो काय होईल इथे अप्लाइड होईल. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, अंडर प्रो रेटा अलॉटमेंट इफ एक्सेस अप्लिकेशन मनी इज मोर दॅन अलॉटमेंट ड्यू टू रिमेनिंग अमाऊंट इज. प्रो रेटा वाटपीच्या बाबतीत जर अर्ज रक्कम अलॉटमेंट रक्कम पेक्षा जास्त असेल तर उरलेली रक्कम. तर बघा ऑप्शन आहे ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड रिफंड टू द अप्लिकंट, थर्ड adjusted in share capital and fourth credited to share capital again. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिफंड टू द अप्लिकंट. आता बघा नेक्स्ट आहे 31.8 कॉल्स इन एरियर्स अँड कॉल इन ऍडव्हान्स. ठीक आहे. याचे की पॉइंट्स बघूया आणि याचे एमसीक्यूज. हा व्हिडिओ थोडा लॉंग चाललेला आहे कारण की खूप जास्त कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. बघा कॉल्स इन एरियर्स म्हटलंय रकमेची थकबाकी. बघा काय म्हटलंय, इफ शेअर होल्डर
fails to pay the amount due on allotments or call, the unpaid amount is known as calls in arrears. जर कोणताही शेअर धारक वाटप किंवा कॉलची रक्कम भरू शकला नाही तर ही थकलेली रक्कम कॉल्स इन अरियर्स मीन्स कॉल्स इन अरियर्स म्हणून काय म्हणून ओळखली जाते. आता बघा जर्नल एंट्री काय कॉल्स इन अरियर्सची बघा. कॉल्स इन अरियर्स अकाउंट डेबिट जर अनपेड अमाऊंट असेल आणि टू पुन्हा बँक अकाउंट डेबिट अमाऊंट रिसिव्ड. ठीक आहे. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट मीन्स अलॉटमेंट ड्यू अँड टू कॉल शेअर्स कॉल ड्यू. ठीक आहे. बघा शेअर धारकाकडून पुन्हा रक्कम न मिळाल्यास कॉल इन खात्यात डेबिट केले जाते व बँक खाते फक्त मिळालेली पुरेली रक्कम डेबिट केली जाते. आता बघा कॉल इन ऍडव्हान्स अगाऊ कॉल रक्कम बघा. वेन शेअर होल्डर पे इन ऍडव्हान्स फॉर फ्युचर कॉल दॅट इज बिफोर द कॉल इज मेड इट इज टर्म कॉल्ड कॉल इन ऍडव्हान्स. जेव्हा शेअर धारक भविष्यातील कॉल पूर्वीच आगाऊ पैसे भरतो तेव्हा त्याला कॉल इन ऍडव्हान्स म्हणतात. ठीक आहे. आता बघा इंटरेस्ट ऑन कॉल इन ऍडव्हान्स कॉल ऍडव्हान्स वर व्याज. तर बघा ऍज पर टेबल एफ ऑफ द कंपनी ऍक्ट इंटरेस्ट ऍट मॅक्स 12% पर एनम मे बी पेड टू शेअर होल्डर ऑन कॉल इन ऍडव्हान्स. हे व्याज कंपनीकडून शेअर धारकास दिले जाऊ शकते. ठीक आहे. आता बघा जर्नल एंट्री फॉर रिसिव्हिंग कॉल इन ऍडव्हान्स. तर बघा काय आहे बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन ऍडव्हान्स मीन्स बिंग कॉल्ड रिसिव्ड इन ऍडव्हान्स. नेक्स्ट आहे जर्नल एंट्री वेन कॉल बिकम ड्यू. ठीक आहे. तर बघा कॉल इन ऍडव्हान्स अकाउंट डेबिट बँक अकाउंट डेबिट टू पर्टिक्युलर कॉल अकाउंट क्रेडिट मीन्स बिंग कॉल्ड मनी ड्यू अँड ऍडव्हान्स ऍडजस्टेड. आता बघा त्याचे एमसीक्यूज आहे. फर्स्ट आहे कॉल इन एरियर्स मीन्स कॉल इन एरियर्स म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे amount paid in advance by shareholders before call. Second, amount unpaid by shareholder or call on allotted. Second, amount of premium received on shares. And fourth आहे amount adjusted against allotment money. The correct answer आहे इथे second. Amount unpaid by shareholders on call or allotment. शेअर धारकांनी कॉल किंवा अलॉटमेंट साठी न भरलेली रक्कम. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड when journal entry is recorded when shareholder pay call in advance. शेअर धारकांनी कॉल्स आधी भरण्यासाठी कोणती जर्नल एंट्री केली जाते. तर बघा ऑप्शन आहे बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन अरियर्स अकाउंट. सेकंड कॉल्स इन ऍडव्हान्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. थर्ड बँक अकाउंट डेबिट टू कॉल इन ऍडव्हान्स अकाउंट अँड फोर्थ कॉल इन अरियर्स अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. द करेक्ट आन्सर आहे थर्ड बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन ऍडव्हान्स अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट थर्ड when call become due how is call in advance adjusted. कॉल्स देय झाल्यावर कॉल्स इन ऍडव्हान्स कसे समायोजित केले जाते. तर बघा ऑप्शन आहे कॉल इन ऍडव्हान्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. थर्ड कॉल इन ऍडव्हान्स अकाउंट डेबिट टू कॉल्स अकाउंट. थर्ड बँक अकाउंट डेबिट टू कॉल इन ऍडव्हान्स अकाउंट अँड फोर्थ कॉल अकाउंट डेबिट टू कॉल इन ऍडव्हान्स अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॉल इन ऍडव्हान्स अकाउंट डेबिट टू कॉल अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट फोर्थ if shareholder pay less than the amount due on call which account is debited. जर शेअर धारकांनी कॉल मध्ये देय रकमेपेक्षा कमी दिले तर कोणते खाते डेबिट केले जाते. बघा ऑप्शन आहे बँक अकाउंट. सेकंड कॉल इन अरियर्स अकाउंट. थर्ड कॉल इन ऍडव्हान्स अकाउंट अँड फोर्थ शेअर कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉल्स इन एरियर्स अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग इंटरेस्ट ऑन कॉल इन ऍडव्हान्स. कॉल इन ऍडव्हान्सवर व्याजाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. बघा ऑप्शन आहे इंटरेस्ट मस्ट ऑलवेज पेड ॲट 12% पर एनम. सेकंड इंटरेस्ट इज नॉट पेबल ॲट द पर कंपनी ॲक्ट. थर्ड इंटरेस्ट रेट शाल नॉट एक्झिट 12% अँड फोर्थ इंटरेस्ट रेट इज फिक्स ॲट 10% पर एनम इरिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इंटरेस्ट रेट शाल नॉट एक्झिट 12% पर एनम. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला 31.9 फॉर फीचर ऑफ शेअर्सचा. ठीक आहे. आता शेअर जप्त करणे काय असते बघा. द टर्म फॉरफिट मीन्स टेक अवे ओनरशिप ड्यू टू ब्रीच ऑफ कंडिशन. वेन अ शेअर होल्डर फेल टू पे अलॉटमेंट और कॉल मनी द कंपनी कॅन फॉरफिट देअर शेअर दॅट इज कॅन्सल द शेअर होल्डर ओनरशिप. ठीक आहे. बघा फॉरफिट म्हणजे अटीचे उल्लंघन केल्यास मालमत्ता हिसकावून घेणे. जर शेअर धारकाने वाटपाची किंवा कॉलची रक्कम दिली नाही
तर कंपनी त्याचे शेअर्स जप्त करू शकते, म्हणजेच त्याच्या नावावरचे हक्क रद्द करते, त्यालाच म्हणतो आपण फॉरफिचर. बघा कंडिशन्स आहे फॉरफिचर फॉर शेअर जप्तीचे निकष काय बघा. फर्स्ट, अलाउड ओनली इफ आर्टिकल ऑफ असोसिएशन इज परमिट. सेकंड, प्रॉपर नोटिस मस्ट बी सर्व टू डिफॉल्टिंग शेअर होल्डर. Next, no refund of amount already paid. And fourth, directors may cancel the forfeiture before reissue. तर हे 4 कंडिशन्स असतात, त्यानुसार त्यांचे शेअर्स आपण फॉरफिचर करतो. आता बघा त्याचे एमसीक्यूज आहेत. बघा काय आहे, व्हॉट डज द टर्म फॉरफिट मीन्स टू द कॉन्टेक्स्ट ऑफ शेअर्स. शेअर्सच्या संदर्भात फॉरफिट म्हणजे काय, तर बघा ऑप्शन आहे, रिफंड ऑफ मनी पेड ऑन शेअर टू द शेअर होल्डर. Second, taking away property on breach of condition. Third, issuing bonus share to shareholder. And fourth, transfer of share to another person. The correct answer आहे इथे second, taking away property on breach of condition. शर्तीचा भंग झाल्यास मालमत्ता जबरदस्तीने घेणे. Next, second, when shares are forfeited, which statement is true? जेव्हा शेअर्स फॉरफिट केले जातात तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, शेअर होल्डर गेट बॅक ऑल मनी पेड टिल डेट. सेकंड, शेअर होल्डर लॉस्ट टायटल अँड मनी पेड इज नॉट रिफंडेड. थर्ड, शेअर्स आर इमिडिएटली रिअलॉटेड टू द न्यू शेअर होल्डर. अँड फोर्थ, डायरेक्टर्स कॅन नॉट कॅन्सल फॉरफिचर वन्स डन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, शेअर होल्डर लॉस्ट टायटल अँड मनी पेड इज नॉट रिफंडेड. शेअर धारकाचा हक्क संपतो आणि दिलेली रक्कम परत मिळत नाही. Next, third, which account is credited with the amount already received on forfeiture shares issued at par. पार किमतीवर जारी केलेल्या फॉरफिचर केलेल्या शेअरसाठी आधी मिळालेली रक्कम कोणत्या खात्यात क्रेडिट दिली जाते. बघा ऑप्शन आहे, शेअर कॅपिटल अकाउंट, फॉरफिटेड शेअर अकाउंट, कॉल्स इन एरियस अकाउंट अँड बँक अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फॉरफिटेड शेअर अकाउंट. नेक्स्ट, फोर्थ, which journal entry correctly record forfeiture of shares when all due amount are transferred to call in arrears account. सर्व देय रक्कम कॉल्स इन एरियस खात्यात हस्तांतरित झाल्यास शेअर्स फॉरफिट करण्यासाठी योग्य जर्नल एंट्री कोणती. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॉल्स इन अरियर्स टू फॉरफिटेड शेअर. सेकंड, कॉल्स इन अरियर अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल टू फॉरफिटेड शेअर. सेकंड, थर्ड, share capital account debit, share allotment, share first call and forfeited share. And fourth, forfeited share account to share capital to call in arrears. The correct answer आहे इथे first, share capital account debit to calls in arrears to forfeited share account. Correct. ठीक आहे. Next, fifth, fully paid up shares may be forfeited only when. fully paid up share forfeit केल्या जाऊ शकतात तेव्हा. तर बघा ऑप्शन आहे, share fails to pay call money. Second, article specifically forfeiture realization of shares debt. Third, company want to issue new shares. And fourth, shareholder transfer share of another person. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, आर्टिकल स्पेसिफिकली अलाउ forfeiture for realization of shareholder debt. आर्टिकल्स मध्ये शेअर धारकाचे कर्ज वसुलीसाठी फॉरफिचर करायची परवानगी असेल तर. आता बघा नेक्स्ट आहे 31.10 कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच ज्यांना पण अकाउंट्स आणि मराठी लँग्वेजची पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे, तर चला बघा काय आहे फर्स्ट क्वेश्चन कॉमनचा. द एक्सेस प्राइस रिसिव्ड ओव्हर द पार व्हॅल्यू ऑफ शेअर शुड बी क्रेडिटेड टू. शेअर्स मूळ किमतीपेक्षा जास्त मिळालेल्या रक्कम कोणत्या खात्यामध्ये क्रेडिट केला पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे, कॉल इन ऍडव्हान्स अकाउंट. सेकंड, शेअर कॅपिटल अकाउंट. थर्ड, सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट, सिक्युरिटी प्रीमियम खाते. नेक्स्ट, सेकंड, द सिक्युरिटी प्रीमियम अमाउंट मे बी युटिलाइज बाय अ कंपनी फॉर. सिक्युरिटीज प्रीमियम रक्कम कंपनी खालील गोष्टीसाठी वापरू शकते. तर बघा ऑप्शन आहे, रायटिंग ऑफ एनी लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट. सेकंड, रायटिंग ऑफ एनी लॉस ऑफ रेव्हेन्यू नेचर. थर्ड, रायटिंग ऑफ एक्सपेन्स डिस्काउंट ऑन इश्यूड ऑफ डिबेंचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रायटिंग ऑफ द एक्सपेन्स डिस्काउंट ऑन द इश्यू ऑफ डिबेंचर. डिबेंचरच्या निर्गमनाचा सर्व सवलत कमी कर. नेक्स्ट, थर्ड,
When shares are forfeited, the shares capital account is debited with dash and share forfeiture account is credited with dash. बघा, जेव्हा शेअर जबरदस्तीने परत घेतले जातात तेव्हा शेअर्स भांडवल खाते डेबिट केले जाते आणि शेअर्स फॉरफिचर क्रेडिट केले जाते. तर बघा ऑप्शन आहे पेड अप कॅपिटल शेअर्स फॉरफिटेड अँड कॉल्ड अप कॅपिटल शेअर्स फॉरफिटेड. कॉल्ड अप कॅपिटल ऑफ शेअर्स फॉरफिटेड, कॉल्स इन अरियर्स शेअर फॉरफिटेड. नंतर थर्ड कॉल्ड अप कॅपिटल शेअर्स फॉरफिटेड अँड अमाउंट रिसिव्ड ऑन शेअर फॉरफिटेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉल्ड अप कॅपिटल ऑफ शेअर्स फॉरफिटेड अँड अमाउंट रिसिव्ड ऑन शेअर फॉरफिटेड. कॉल केलेले भांडवल शेअर्सवर मिळालेली रक्कम. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, द मिनिमम अमाउंट ऑफ अप्लिकेशन मनी टू बी कलेक्टेड ॲज पर शेअर पर कंपनी ऍक्ट 2013 इज. कंपनी कायदा 2023 नुसार प्रति शेअर किमान अर्ज रक्कम किती असावी. तर बघा ऑप्शन आहे 5, 6 अँड 7. तर करेक्ट आन्सर आहे 7 रुपीज. नेक्स्ट फिफ्थ, डिव्हिडंड आर युजली पेड ॲज अ पर्सेंटेज ऑफ. डिव्हिडंड सहसा कोणत्या प्रमाणावर दिला जातो. बघा ऑप्शन आहे ऑथराइज शेअर कॅपिटल, सेकंड नेट प्रॉफिट, थर्ड पेड अप कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पेड अप कॅपिटल, भरलेले भांडवल. तसंच बघा एमसीक्यू ची पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट कव्हर केलेले आणि 7 सब्जेक्टवर टोटल 7000 एमसीक्यूज आहेत आणि कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेज. ज्यांना पण ही प्रोफेशनल नॉलेज अकाउंटची बुक पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा जर ज्यांना मराठी लँग्वेजची बुक पाहिजे असेल पीडीएफ त्यांनी पण मेसेज करू शकता. तिथे पीडीएफ अवेलेबल तुम्हाला होऊन जाईल. नेक्स्ट बघा सिक्स्थ आहे ॲज पर सेबी गाईडलाईन ऑन इश्यू ऑफ शेअर द अप्लिकेशन मनी शुड नॉट बी लेस दॅन. सेबी मार्गदर्शक तत्वानुसार शेअर्सच्या निर्गमावर अर्ज रक्कम खालीलपेक्षा कमी नसावी. तर बघा ऑप्शन आहे 2.5% ऑफ नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर, सेकंड 2.5% इश्यू प्राइस ऑफ शेअर अँड 25% ऑफ इश्यूड प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 25.0% ऑफ इश्यूड प्राइस ऑफ शेअर. शेअर्सच्या निर्गमन किमतीचा 25%. ठीक आहे. नेक्स्ट सेवन्थ, जी लिमिटेड एक्वायर असेट ₹7,50,000 फ्रॉम एच लिमिटेड बाय इश्यू शेअर ₹100 ॲट प्रीमियम ऑफ 25%. द नंबर ऑफ शेअर्स टू बी इश्यूड. बघा जी लिमिटेडने एच लिमिटेड कडून 7,50,000 मूल्याची मालमत्ता 25% प्रीमियमसह ₹100 मूल्या शेअर्सच्या निर्गमाद्वारे घेतली आणि किती शेअर्सदार आहे का. तर बघा 6,000, 7,500, 9,375. कॅल्क्युलेशन जर बघितलं तर 7,50,000 डिवाइड बाय किती करू आपण 125. ₹100 ते आणि 25% प्रीमियम. तर 125 जर डिवाइड केले तर किती येईल 6,000. तर याची खरी किंमत किती आहे 6,000 शेअर्स. नेक्स्ट 8, सिक्युरिटी प्रीमियम इज प्रेझेंटेड ॲज अ पार्ट ऑफ. सिक्युरिटी प्रीमियम हे चा भाग म्हणून सादर केले जाते. बघा ऑप्शन आहे रिझर्व्ह अँड प्लस, शेअर कॅपिटल अँड लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिझर्व्ह अँड सरप्लस. नेक्स्ट 9th, शेड्यूल 3 ऑफ द कंपनी ऍक्ट 2003 प्रिस्क्राइब द फॉर्मॅट फॉर. कंपनी कायदा 2013च्या अनुसूची 3 मध्ये खालील कोणत्या गोष्टीचं स्वरूप नमूद केले आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड डायरेक्टर रिपोर्ट, थर्ड ऑडिटर रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक अहवाल. नेक्स्ट 10th, डिव्हिडंड ऑन डॅश शेअर्स हॅज टू बी पेड बिफोर डिव्हिडंड ऑन शेअर्स. डिव्हिडंड खालील प्रमाणे दिला जातो. बघा ऑप्शन आहे इक्विटी ऑर प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स ऑर इक्विटी, थर्ड कन्व्हर्टेबल ऑर नॉन कन्व्हर्टेबल. तर करेक्ट आन्सर आहे प्रेफरन्स शेअर हॅज टू बी पेड बिफोर डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स. म्हणजे डिव्हिडंड जो आहे तो प्रेफरन्स शेअरना सगळ्यात पहिले दिला जातो. नेक्स्ट 11, प्रेफरन्स शेअर्स आर डॅश अनलेस एक्सप्रेसली स्टेटेड अदरवाइज. प्राधान्य शेअर्स डॅश असतात जोपर्यंत स्पष्टपणे वेगळे नमूद न केलेले असतील. तर बघा ऑप्शन आहे नॉन पार्टिसिपेटिंग, कन्व्हर्टेबल अँड इंटरेस्ट बिअरिंग. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नॉन पार्टिसिपेटिंग, गैर भागीदार. आता बघा टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे क्वेश्चन्स आहे 31.11 ज्याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये. ठीक आहे. बघा फर्स्ट आहे लायबिलिटी ऑफ होल्डर ऑफ शेअर इज लिमिटेड टू द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर एक्वायर्ड बाय देम. शेअर्स धारकाची जबाबदारी त्याने घेतलेल्या शेअर्स नाममात्र किमतीपुरती मर्यादित असते. ट्रू किंवा फॉल्स. सेकंड
ऑथराइज कॅपिटल अपियर इन द बॅलन्स शीट ॲट फेस व्हॅल्यू. अधिकृत भांडवल बॅलन्स शीट मध्ये नाममात्र किमतीवर दिसते. ठीक आहे. थर्ड, द रेट ऑफ डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर मे व्हॅरी फ्रॉम इयर टू इयर. प्राधान्य शेअर्सवर डिव्हिडंड दर वर्षानुवर्षे बदलू शकतो. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, अ कंपनी मे इश्यू शेअर ॲट डिस्काउंट टू द पब्लिक इन जनरल. कंपनी सर्वसामान्य लोकांना शेअर्स सवलतीने डिस्काउंटवर जारी करू शकते. नेक्स्ट, फिफ्थ, स्वेट इक्विटी शेअर आर दोज विच आर इश्यूड टू एम्प्लॉय अँड डायरेक्टर ॲट डिस्काउंट. स्वेट इक्विटी शेअर्स म्हणजे कर्मचारी आणि संचालकांना सवलतीवर दिलेले शेअर्स. ठीक आहे. ट्रू किंवा फॉल्स. नंतर 6, ॲज पर टेबल एफ रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॉल इन अरियर्स इज 12%. टेबल एफ नुसार उधारीवरच्या कॉलवर व्याजदर 12% आहे. ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट, 7, ॲज पर टेबल एफ रेट ऑफ इंटरेस्ट इन कॉल इन ॲडव्हान्स इज 12%. टेबल एफ नुसार आगाऊ कॉल्सवर व्याजदर 10% आहे. नेक्स्ट, 8, नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर होल्डर एन्जॉय वोटिंग राईट्स. गैर भागीदार प्राधान्य शेअर्स धारकांना मतदानाचा अधिकार आहे. ट्रू किंवा फॉल्स. अँड 9, फॉरफिटेड शेअर्स आर अवेलेबल टू द कंपनी फॉर द पर्पज ऑफ रिसेल. जबरदस्तीने परत घेतलेले शेअर्स कंपनीकडे पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध असतात. ट्रू किंवा फॉल्स. तर असे 9 क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मध्ये द्यायचे आहे कमेंट सेक्शन्स मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सगळ्या सब्जेक्टची सेपरेट पीडीएफ अवेलेबल आहे आणि कंबाईन पीडीएफ पण अवेलेबल आहे. ज्यांना सेपरेट पीडीएफ पाहिजे असेल किंवा कंबाईन पीडीएफ पाहिजे असेल ते पण मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला काही डिस्कशन करायचं असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही डिस्कशन सुद्धा करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू मिळणार आणि मला पण प्रोत्साहन मिळणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.